नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत उद्योजक गणेश मोहनराव काकडे, अध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठान तळेगाव स्टेशन यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे। श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डीपी रोड तळेगाव स्टेशन भागात पार पडणाऱ्या या सप्ताहाकरिता सर्व भाविकांनी सेवेकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन गणेश काकडे यांच्या मार्फत करण्यात आले आहे। या सप्ताह संदर्भात सेवेकऱ्यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित या मार्गाच्या वतीने उद्यापासून या ठिकाणी श्री स्वामी समर्थ नगर तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी श्री गुरुचरित्र पारायणाचा हवनयुक्त सप्ताह सुरू होत आहे। या सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षी स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने हा सप्ताह या ठिकाणी होत असतो आणि या सप्ताहासाठी संपूर्णपणे जे मार्गदर्शन आहे, जे सहकार्य आहे, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश भाऊ काकडे यांच्या वतीने हे केले जातं। या सप्ताहामध्ये आपण दररोज वेगवेगळे याग, वेगवेगळ्या सेवा या ठिकाणी घेत असतो। या सप्ताहाची तयारी जर आपण बघितली तर ती आज जवळ या ठिकाणी पूर्ण होत आहे। उद्या सकाळी 8च्या आरतीने या सप्ताहाला सुरुवात होणार आहे आणि 27 तारखेला या सप्ताहाची सांगता होत असते आणि या संपूर्ण सप्ताहामध्ये आपल्याला जे काही आर्थिक मार्गदर्शन आहे किंवा आर्थिक मदत आहे ही संपूर्णपणे गणेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येते। श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या कडून सांगितलेल्या किंवा त्यांच्या सूचनेनुसार आपण संपूर्णपणे हा सप्ताह या ठिकाणी पूर्ण संपन्न करत असतो। तर मी तळेगाव स्टेशन भागातील आणि आजूबाजूच्या सर्व सेवेकरांना या ठिकाणी विनम्रपणे आवाहन करेल की आपण सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा आणि श्री गुरुचरित्र पारायण, की ज्याला वेदामध्ये 8वा वेद असं म्हटलेलं आहे, या गुरुचरित्र पारायणाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि गणेश भाऊ काकडे यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या सप्ताहाचं जे आहे या सप्ताहाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ आमच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व आमचे नेतृत्व करणारे गणेश भाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनातून स्वामी सप्ताह हा उद्यापासून होत आहे। तर तसेच या स्वामी सप्ताहामध्ये साई फ्रेंड सर्कल संजू भाऊ यांच्याकडून एक ॲम्ब्युलन्स पण ठेवण्यात येत आहे की कारण की आता उष्णतेचा थोडा जास्त त्रास आहे, तरी कोणाला जरी समजा काही त्रास झाला तरी समजा ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे। व आमच्या सर्व स्वामी भक्तांच्याकडून एक विनंती आहे की ज्यांना कोणाला पारायणाला बसायचं आहे त्यांनी अवश्य या पारायणाला बसण्याची संधी आपल्याकडून घ्यावी। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित या मार्गाच्या अंतर्गत आपल्या तळेगाव दाभाडे स्टेशन या विभागामध्ये दर रविवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती गेल्या 8 वर्षापासून आपण समर्थनगर या ठिकाणी घेत असतो आणि 4 वर्ष झाले आपण या भागामध्ये गुरुचरित्र पारायणाचा हा सप्ताह आपण सुरू केलेला आहे। तर आपण वर्षातून असे 3 कार्यक्रम घेत असतो, एक स्वामी जयंतीचा कार्यक्रम, एक दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी। तर या स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंतीचा जो सप्ताह काळ आहे तर या काळामध्ये हजारो सेवेकरीच्या संख्येने इथे गुरुचरित्र वाचनासाठी सेवेकरी वेगवेगळ्या ठिकाणांमधून, तळेगावमधून, तळेगावच्या बाहेरमधून, पूर्ण मावळामधून इथे पारायणासाठी सेवेकरी इथे येत असतात आणि या 7 दिवसामध्ये इथे 18 विभागांतर्गत सर्व कार्यक्रम उपक्रम हे राबवले जात असतात। त्याचबरोबर इथे प्रश्नोत्तरी असेल, मार्गदर्शन असेल, सेवेकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्यांना योग्य ती दिशा दाखवून त्यांना मार्गदर्शन केले जाते आणि आपला हा मार्ग विनामूल्य ही सेवा करत असतो। त्याचबरोबर इथे मंडपाची व्यवस्था असेल, इथली अन्नदानाची सेवा असेल किंवा इथल्या सेवेकऱ्यांना ज्या लागणाऱ्या सोयी आहेत, तर आपल्या सेवा मार्गातील सेवेकरी श्री गणेश भाऊ काकडे हे या मार्गातील सेवेकरी असून अनेक वर्षापासून या मार्गात ते कार्यरतपणे कार्य करतात आणि त्यांच्या संयोगाने आणि सहकार्याने आम्ही हा पूर्ण स्वामी सेवेकरी परिवार इथे हा सप्ताह जो आहे हा राबवत असतो। तर या सप्ताहाच्या काळामध्ये त्रिकाळ आरती, रोज विविध याग इथे होत असतात। त्याचबरोबर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा होत असतात। अखंड नामजप यज्ञ सप्ताह असल्यामुळे इथे 24 तासांचा प्रहर सेवा केली जाते। दिवसभर महिला असतात, रात्रभर पुरुष सेवेकरी असतात आणि शेवटच्या दिवशी जेव्हा सप्ताहाची सांगता होत असते तेव्हा जवळजवळ 7 ते 8 हजार सेवेकरी इथे येऊन महाराजांचं दर्शन घेतात, अनुभूती घेत असतात। तर मला तुमच्या सर्वांना सुद्धा हे सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही जर दुःखी कष्टी असाल तर निश्चितच सेवा मार्गाला या केंद्रामध्ये येऊन तुम्ही भेट द्या
आणि निश्चितच तुमचा प्रश्न सांगून इथे जे योग्य मार्गदर्शन दिले जाते, स्वामी सेवेच्या माध्यमातून आपले अनेक प्रश्न सोडवले जातात. तर तुम्ही सेवा घ्या आणि महाराजांची अनुभूती घ्या. निश्चितच महाराज आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.